हॅलो सर्वांना. तर सकाळपासून पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे. तुम्ही पाहू शकता आत्तापासूनच सगळीकडे ग्रीनरी पसरलेली आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होतेच, म्हणजेच फ्राय केलेलं खाण्याची इच्छा होतेच. तर मग मी आज ठरवलं की आज आपण काहीतरी फ्राय केलेलं बनवूयात. तर मी आज बनवते वरणबट्टी. तर त्यासाठी जी रेसिपी आणि साहित्य लागेल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तसं तर हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा. तर काही चुकलं वगैरे तर तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी घेतलेले आहे तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि मसुराची डाळ. तर मी हे सर्वात पहिले सगळं व्यवस्थित धुवून घेते. नंतर मी ते कुकरला लावणार आहे शिजायला. त्याचबरोबर मी त्यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांद्यामधला अर्धा कांदा चिरून टाकणार आहे शिजण्यासाठी आणि ते मी कुकरला लावून देणार आहे. पावसाळ्यात तळलेलं खाण्याची इच्छा का होते हे मला अजून पण नाही कळालेलं. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. तर इथे माझं ते कट करणं चालू आहे. ते मी मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच कट करते, कारण नंतर जेव्हा मी स्मॅश करेल तेव्हा ते एकदमच बारीक व्हायला नको आहे मला. थोडंसं मोठं मोठं टोमॅटो आणि कांदा असेल तर छान चव येते आणि खायला पण छान लागते. तर ही रेसिपी मी याआधी पण खूप वेळा बनवलेली आहे आणि माझ्या घरी माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडते, स्पेशली पावसाळ्यात मी मगाशी म्हणल्याप्रमाणे. तर आता हे सर्व मी कुकरला लावून घेणार. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच्या मी जास्त नाही आहे 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. हे डाळ आपल्याला पूर्णपणे खूप गाळ अशी शिजवायची नाही आहे, एक 5% कमी शिजवायची आहे. त्यानंतर मी इथे घेते आहे गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि 1 वाटी रवा घेते आहे. बारीक किंवा मोठा दोन्ही यूज करू शकतो आपण. तर आम्हाला एवढं बास होतं त्यामुळं मी एवढंच घेते. तुम्ही इथे यामध्ये 2 चमचे बेसन पीठ पण ॲड करू शकता, पण मी नाही आहे घालत, मला नाही आवडत ते म्हणून. नंतर तुम्ही पाहू शकता इथं माझ्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तर इथे मी पिठामध्ये बाकीचे पदार्थ मिक्स करून घेते आहे. इथे मी घेते ओवा, तो क्रश करून ॲड करते आहे आणि त्यानंतर मी थोडेसे जिरे त्यामध्ये टाकून घेतले. आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कितीही टाकू शकता, हे सगळं ऑप्शनल आहे. तुम्हाला जे जे आवडतं ते टाका, जे आवडत नाही ते टाकू नका. तुम्ही त्यामध्ये तीळ पण टाकू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये थोडासा हिंग ॲड केला, कारण चव चांगली येते. आणि इथे मी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, क्रश वगैरे करून टाकलेली नाही, तशीच अख्खी टाकलेली आहे. आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये एक थोडंसं किंचितसा सोडा, म्हणजे आपण म्हणतो ना 1 पिंच सोडा, असं टाकलेला आहे. आणि त्यानंतर मग मी यामध्ये तूप ॲड करते. आता इथं मी अंदाजे ॲड करते, पण तुम्हाला मेजरमेंटमध्ये सांगायचं झालं तर 2 मोठे चमचे मी ॲड केलेलं आहे इथं तूप, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये मग तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मग आमच्या इथं जास्त खारट आवडत नाही, थोडंसं सपकच खातो आम्ही. मग ते मीठ मी ॲड केलेलं आहे. नंतर थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि नंतर हे मी थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर असं मळून घेणार आहे. जास्त भिजवायचं नाही आहे, एक रवा पाणी पिल एवढंच भिजवायचं आहे. जेवढं घट्ट ठेवणार आपण तेवढी ती बाटी फुगणार. तर तुम्ही पाहू शकता इथे मी थोडे थोडे पाणी मिक्स करत ते मळून घेत आहे. आणि इथं साईडला माझी बहीण जी की माझं शूट करत होती, तिच्यासोबत माझ्या थोड्याफार गप्पा पण होत आहेत. थोड्याफार गप्पा मारल्या ना मग स्वयंपाक करायला इझी पडतं असं मला वाटतं. आणि तिने इथे नसेल तरी मी तिला कॉल करून बोलत बोलत स्वयंपाक करत असते. माझा वेळ पण जातो आणि स्वयंपाक करण्यामध्ये इंटरेस्ट पण येतो, हे माझं पर्सनल मत आहे बरं का. तर इथे मी ते पीठ मिक्स करून घेते आहे आणि हा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे, जास्त पातळ ठेवायचा नाही आहे, कारण नंतर ते खूप लूज होतं आणि ते नंतर त्याचे बाटीला व्यवस्थित शेप येत नाही आहे. तर इथं मी वरणच्या फोडणीसाठी कांदा कट करून घेते आहे आणि इथं मी अद्रक लसूण कुटून घेते आहे खलबत्त्यात. मला मिक्सरला बारीक केलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी ते कुटूनच घेते आहे. त्यानंतर ही डाळ अशी शिजलेली आहे, तुम्हाला थोड्या वेळानं मी फोडणी देताना कळलेच कशी आहे.
तर मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करून घेतलं होतं. तर इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यामध्ये मग मी टाकलेलं आहे जिरे, मोहरी, ती छान तडतडू दिलेली आहे आणि त्यामध्ये कुटलेला लसूण आणि अद्रक टाकलेली आहे. नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि तो मगाशीचा अर्धा राहिलेला कांदा होता तो मी बारीक चिरून घातलेला आहे. बारीक म्हणण्यापेक्षा मी तो उभा चिरून घातलेला आहे. आणि नंतर आवडीप्रमाणे मसाले घातलेले आहेत, म्हणजेच लाल तिखट, थोडंसं धने जिरे पूड, थोडंसं कांदा लसूण मसाला आणि हळद ॲड केलेली आहे. आणि नंतर मी ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर जे वरण होतं ते मिक्स करून ठेवलेलं ते मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. फोडणी छान बसली की सगळे स्वाद एकमेकात मिक्स होतात असं मला वाटतं. तर ह्याला खूप छान शिजवायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, हा जो आहे परिसर तो माझ्या घराच्या भोवतालचा आहे. खरंच मी खूप धन्य आहे, एवढी ग्रीनरी माझ्या घराच्या साईडला आहे. तर चला आता रेसिपीकडे वळूयात. तर वरणामध्ये मी इथं घालून घेतलेला आहे चिंचेचा कोळ, जी की मी चिंच गरम पाण्यात आधीच भिजत ठेवलेली होती. नंतर आपल्या आवडीप्रमाणे गूळ, चिंच आणि गूळ ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, पण आम्हाला खूप आवडतं ते म्हणून मी ते टाकून घेतलेलं आहे. नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. झालं हे वरण. आता ह्याला थोडंफार शिजू द्यायचं. तर आपली डाळ तर तयारच आहे. त्यानंतर जे पीठ मुरत घातलं होतं ते मी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ते असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे. नंतर त्याला एकदा थोडंसं मी मळून घेतलं आणि नंतर मग थोडंसं एक चपातीप्रमाणे थोडंफार लाटून घेतलं. जास्त पातळ लाटलेलं नाही आहे, तुम्ही जाडी पाहू शकता थोडंफार. आणि नंतर त्यावर मी तूप घालून घेतलं आणि ते छान स्प्रेड केलं. आणि त्यानंतर चपातीची जशी आपण घडी घालतो तशी घडी घालून त्याचा अलगद हातांनी गोळा बनवून घेतला. आता तुम्ही पाहू शकताय ते मी कसं केलेलं आहे ते. मला माहिती आहे ही रेसिपी सर्वांनाच माहिती असेल ते, तरी पण मी ही काय माझी स्पेशल रेसिपी नाही आहे, तरी पण मी तुमच्याशी शेअर करते की मी एक फर्स्ट व्हिडिओ करते यूट्यूबला. तर मी विचार केला मी ह्याच्यापासूनच सुरुवात करीन. ठीक आहे. तर मी इथं त्याचे सर्व गोळे बनवून घेतले आणि ते मी कुकरच्या भांड्याला लावते आहे. त्या कुकरच्या भांड्यामध्ये खाली थोडंसं पाणी टाकलं. त्या प्लेटला मी थोडंसं तेल लावलेलं आहे, जे की आता मला ते शूट नाही करता आलं. त्यानंतर मग मी ते 15 ते 20 मिनिट, 5 मिनिट मोठ्या गॅसवर आणि बाकीचे 15 मिनिट बारीक गॅसवर मी ते शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग याला आता आपल्याला आपल्या आवडीच्या शेपमध्ये कट करायचं आहे. तर मी ह्याचे थोडेसे मीडियम साईजचेच पीसेस ठेवले होते, तुम्ही पाहू शकता. इथं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. मी जास्त काही तेल घेतलेलं नाही आहे, कारण त्याला जास्त तेल लागत नाही तळायला आणि त्यानंतर मग ते तळलेलं तेल सगळं वेस्ट होतं, त्यामुळं मी जास्त घेतलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी ह्याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत. तर हे ओके वाटले मला साईजला, पण हे खूप गरम होतं तेव्हा मी कट केलं, त्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये जे लेयर्स पडतात ते लेयर्स दिसले नाही आहेत. पण असो, नंतर फ्राय केल्याच्या नंतर ते छान दिसतात. पण तुम्ही ते थंड झाल्यावरच कट करा असं मला वाटतं, एक छोटी टिप. आणि त्यानंतर मग मी इथं सर्व फ्राय करून घेतले. एका वेळेस माझी कढई मोठी साईजची आहे, आता इथं छोटी वाटत असेल, पण एका वेळेस मी 5 ते 6 पीसेस ॲड केलेले आहेत आणि ते छान आलटून पलटून शेकायचे आहेत आपल्याला, म्हणजेच फ्राय करायचे आहेत आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. नंतर मग मी ते काढून घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचे पण सर्व पीसेस मग मी ते तळून घेतले. यापेक्षाही तुम्ही थोडासा जास्त डार्क कलर काढू शकता, पण मला नाही आवडत ते, म्हणून मी असं थोडंसं कमी कलरमध्ये त्याला फ्राय केलेलं आहे. तुम्ही इथं माझं वरण पाहू शकता, खूप टेस्टी झालं होतं हे चवीला. आणि आणखीन एक, त्या वरणमध्ये तुमच्याकडे जर लाल भोपळा असेल ना तर तो तुम्ही ॲड करू शकता, खूप छान लागतो. विशेषतः डाळ भाटीसोबत ते वरण खूप छान लागतं लाल भोपळ्याचं, म्हणजे थोडंफार प्रमाणात सांबार टाईप. तर इथे पाहू शकता तुम्ही माझी नेक्स्ट बॅच फ्राय करणं चालू आहे. त्यानंतर मी सगळ्यांना गरम गरमच ते फ्राय करून दिले होते. त्यानंतर मग मी इथं आता ताट सर्व केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय खूप 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 छान झाले होते चवीला, म्हणजे बाहेरून असं क्रिस्पी आणि मधून एकदम मऊ मऊ असं झालं होते चवीला. आणि ते वरण तर खूपच टेस्टी झालं होतं, तुम्ही पाहू शकता. तर काय मग तुम्ही पण असे पदार्थ बनवा आणि खा.